मित्र हो, बरंच काही हरवले. बरंच बरंच म्हणजे बरंच काही हरवले जे आता नाहीच सापडणार. अहो, पारावर बसणारी म्हातारी माणसं, फुगड्या खेळणारी गोंडस आजीबाई आणि काळानुरूप सगळं सगळं बदललंय. बैल पोळ्याला पहिलंच राहिली नाही तो. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी हे म्हणायला गाई म्हशी सुद्धा कमी झाल्यात. अहो, कुस्ती करणारे गावातील पैलवान जिमकडे वळू लागलेत. हातपाय मुरगळा काढणारे महाशय आता शोधून सापडत नाहीत मित्रांनो. टीव्हीचा अँटेना फिरवून चित्र सरळ करण्याची मज्जाच वेगळी होती ना. दूरदर्शन आता दर्शन सुद्धा देत नाही. अहो, गोधडीची जागा आता ब्लँकेटनं घेतली बरं का. ढोल ताशावरती वरात आता डीजेच्या नादात नाचू लागली आहे. ढोल ताशावरची वरात आता डीजेच्या नादामध्ये नाचू लागली आणि दिवाळीच्या कापण्या आता दिसतच नाहीत. जेवणाची पंगत आता बंद झाली आहे. जो तो आपलं वेळ मिळेल तसा जेवतोय. चुलीवरचं जेवण आता हॉटेलला शोधावं लागतंय. पिठलं भाकरी गायब झाली आहे. भारूड भजनकरी गावागावातून शोधून आणावी लागतायत. कावळा चिमणी आता लांब गेलेत. चिवताई चिवताई दार उघड हे बालगीत आता कोणी कोणी म्हणत नाहीये. सारीपाटाचा खेळ चल्लस आठ चल्लस आट्यापाट्या लापाछपी आता कोणी खेळत नाही. घरातच मंदिरं झाली आहेत म्हणून देवळात जायला वेळ नाही लोकांना. लंगडी तर लंगडीच झाली हो. काळानुरूप बदलाचे साक्षीदार झालोय आपण फक्त. काळानुरूप बदलाचे साक्षीदार झालोय आपण फक्त. पण जीवनाची खरी मज्जा मात्र नक्कीच कमी झाली आहे. मामाचं पत्र खरंच हरवलंय आणि जे आता शोधून सापडत नाहीये बरं का. लेखन संतोष लिमण पाटील, अभिवाचन उमेश शिंदे. धन्यवाद.